नागपूरच्या कोराडी परिसरातून धक्कादायक गुन्ह्याची घटना समोर आली आहे। जुन्या वादातून दोन तरुणांवर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची माहिती समोर आली असून या हल्ल्यात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे, तर दुसरा जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत। या प्रकरणात पोलिसांनी तातडीने कारवाई करत 3 आरोपी आणि एका विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले आहे। नागपूर जिल्ह्यातील कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही गंभीर घटना घडली आहे। मिळालेल्या माहितीनुसार 20 मे रोजी रात्री 9:30 वाजताच्या सुमारास कोराडी येथील भारत फर्निचर परिसरात फिर्यादीचा भाऊ शुभम राजेश बेसेरे यांनी त्यांचा मित्र अतुल बलराम इवनाते हे उभे असताना जुन्या वादाच्या कारणावरून काही आरोपींनी त्यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे। प्राथमिक माहितीनुसार आरोपींनी दोघांवर दगड, धारदार शस्त्र आणि लाकडी दांडक्यांनी हल्ला केलाय। या हल्ल्यात दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचाराकरिता रुग्णालयात दाखल केले आहे। मात्र उपचारादरम्यान शुभम बेसरे यांचा मृत्यू झाला असून जखमी अतुल इकनाते यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे। या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून कोराडी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेतील विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे। दरम्यान पोलिसांनी तातडीने तपास सुरू करत 3 आरोपी आणि एका विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे। या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून पुढील तपास कोराडी पोलीस करीत आहेत। रात्री 2 वाजता सुमारास माहिती मिळाली की भारत फर्निचर या ठिकाणी एका इसमाला मारहाण झाली आहे। त्यावरून त्या ठिकाणी तात्काळ गेलो असता त्या ठिकाणी एक इसम जखमी अवस्थेत पडलेला होता। त्याला पुढील उपचाराकरिता मेवा हॉस्पिटल येथे पाठविण्यात आले, तर त्या ठिकाणी डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केलेले आहे। सदर गुन्ह्याचा तपास पॅनल चालू केला असता या घटनेमध्ये माहिती पडली की यातील मृतक आणि त्याचा मित्र अतुल असे दोघे जण घरून पान ठेल्यावर सिगारेट पिण्यासाठी गेले होते। त्या ठिकाणी अतुल याचा झोडापे नावाच्या मुलाला पायाचा धक्का लागला, त्यावरून त्यांच्या बाचाबाची झाली। ज्यावेळेस बाचाबाची झाली त्यावेळेस मृतक याची सुद्धा त्याच्यासोबत बाचाबाची झाली। त्यावरून त्यांनी आपसात बाचाबाची झाल्याने यातील जे आरोपी होते हे त्या ठिकाणावरून निघून गेले आणि शुभम व अतुल हे पांढऱ्यापाशीच उभे होते। काही वेळानंतर शुभम आणि अतुल हे घरी जात असताना समोरून जोडापे व त्याचे साथीदार हे त्याच्या ठिकाणी आले। त्या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी शुभमला मारहाण केली, त्याच्यामध्ये शुभम गंभीर जखमी झाला। या घटनेमध्ये 4 संशयित आरोपी आपण ताब्यात घेतलेले आहेत। घटनास्थळाला माननीय जॉईंट सीपी सर, डीसीपी साहेब, क्राईम डीसीपी सर व इतर वरिष्ठ अधिकारी सुद्धा तात्काळ आलेले होते। यामध्ये एक विधी संघर्षग्रस्त बालक आहे, त्यांचा समावेश आहे। जुन्या वादातून झालेल्या या हल्ल्यात एका तरुणाचा मृत्यू झाला, तर दुसरा जखमी अवस्थेत उपचार घेत आहे। दरम्यान पोलिसांनी तातडीने कारवाई करत काही आरोपींना ताब्यात घेतले असले तरी इतर आरोपींचा शोध अद्याप सुरू आहे।